Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आता उद्या एक आठवडा पूर्ण होतोय. 28 जानेवारीला अजित पवार यांचं प्लेन क्रॅश झालं आणि त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरलेली आहे. अजूनही अनेक भागांमध्ये दुःखाचं वातावरण आहे. अजित पवार यांचे जे अस्थिकलश आहेत ते वेगवेगळ्या भागांमध्ये विसर्जित केले जात आहेत आणि आता अजित पवारांच्या निधनानंतर अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित केले जात आहेत. हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडनं आणि अर्थातच खासदार संजय राऊत यांच्याकडनं सुद्धा. अमोल मिटकरी यांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या शंकांचं कुठेतरी निरसन व्हायला हवं. अजित पवार यांचा दौरा हा आधीच ठरलेला होता. विमानासंदर्भात त्यांचे काही प्रश्न आहेत आणि अपघात झाल्यानंतर जो स्फोट झाला त्याच्या संदर्भात सुद्धा काही प्रश्न आहेत. त्यामुळे या सगळ्यामध्ये विमानाचा अपघात हा नेमका कसा झालेला आहे, आत्तापर्यंतच्या चौकशीमधनं काय समोर आलेलं आहे, प्राथमिकदृष्ट्या यामध्ये काय दिसतं आहे आणि अमोल मिटकरींचे जे सगळे प्रश्न आहेत त्यांचं नेमकं उत्तर काय आहे, त्यांच्या शंकांचं निरसन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि हे समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी दिव्येश सिंग आहेत. दिव्येश सर गेली अनेक वर्ष रिपोर्टिंग करतायत. क्राईम असेल, एव्हिएशन डिपार्टमेंट असेल, या वेगवेगळ्या जे भाग आहेत त्याच्यामध्ये ते रिपोर्टिंग करतात आणि या सगळ्या संदर्भात त्यांचा अभ्याससुद्धा आहे. त्यामुळे दिव्येश सरांकडनं आपण या सगळ्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. दिव्येश सर, अमोल मिटकरी गेल्या 2-3 दिवसांपासून या सगळ्या संदर्भात बोलत आहेत. त्यांच्या काही शंका आहेत, त्यांना काही प्रश्न पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत. त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा हे प्लेन क्रॅश झालं आणि त्याच्यानंतर जे व्हिडिओज समोर येत आहेत त्याच्यामध्ये अनेक व्हिडिओज आणि फोटोजमध्ये जी कागदपत्र आहेत ती जळालेली दिसत नाही आहेत, ती इतरत्र पडलेली दिसत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जर स्फोट झाला असेल, विमानातले जे लोक होते ते मृत्युमुखी पडले असतील, तर मग ही कागद जळले का नाहीत, ती कागद अशी अस्तव्यस्त पडलेली का दिसत आहेत, नेमकं असं कसं घडू शकतं? राहुल, जेव्हा ब्लास्ट होतो किंवा ही प्लेन हा एअरक्राफ्ट जेव्हा क्रॅश झाला तेव्हा एक ब्लास्ट झाला. कारण तो ब्लास्ट का झाला, त्या जेटमध्ये लिअर जेट 45 जो एअरक्राफ्ट होता त्या दिवशी ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्रॅव्हल केलं होतं, नंतर त्याचा क्रॅश झालाय. त्या लिअर जेट क्रॅशमध्ये मल्टिपल म्हणजे आपण जर का समजवायला गेलो तर फायर जो असतो एकदा क्रॅश झाला आणि एक्सप्लोजन झाला. त्या फ्युएलच्यामुळे एक्सप्लोजन झालंय. कारण फ्युल टॉप लेवल पर्यंत भरलेला होता. कारण बारामती नंतर ते नांदेडलाही जाणार होते. त्यासाठी त्यांनी जो फ्युल साठा ठेवला होता प्लेनमध्ये ते पूर्णपणे रिफ्युल करून ठेवला होता. तो फ्युल टँक ऑलमोस्ट फुल होता आणि त्यामुळे तो ब्लास्ट घडलाय. किंवा जेव्हा क्रॅश झाला पटकन इग्नाइट होऊन ते फायर इग्नाइट होऊन त्यात पटकनच क्रॅश झालाय आणि त्यात पटकन एक्सप्लोजन झालाय. आता फायरच्या केसेसमध्ये नेहमी आपण बरेचशा वेळेस बघतो असं की काही ठिकाणांवर काही वस्तू आहेत किंवा काही पेपर्स असतील किंवा डॉक्युमेंट्स असतील, काही अशा पॉकेट्स असतात जिथे फायर पोचू शकत नाही. आता ह्या जेटमध्ये आता हा संशय आहे. मी परत एकदा सांगतोय की दिस इज अ सस्पिशन. हा संशय आहे की काही व्हॅक्यूम पॉकेट्स क्रिएट झाले असतील आणि त्या व्हॅक्यूम पॉकेट्समध्ये तो फायर तिथपर्यंत पोचला नाही आणि त्यामुळे ही कागदपत्र वाचली असावी. म्हणजे त्यांना फायरनी एनगल्फ केलं नाही आणि त्यामुळे ते डॉक्युमेंट्स वाचले असावे. आता ग्लव बॉक्स असू शकतो, काही कॅबिनेट बॉक्सेस असू शकतात, कॅबिनेट ड्रॉवर्स असू शकतात, त्यात त्यांनी ते डॉक्युमेंट्स ठेवले. एक्सप्लोजन झाला आणि एक्सप्लोजनच्या नंतर जे बाहेर बसलेली म्हणजे जी लोक होती ती भाजली गेली आणि त्यांच्या ते फायरच्या म्हणजे कव्हरेजमध्ये आले. पण जे डॉक्युमेंट्स होते ते समजा एखादा ग्लव बॉक्समध्ये किंवा एखादा कॅबिनेटमध्ये जर का ठेवले असतील तर कॅबिनेटचा वरचा एरिया जो असेल त्यावर फायर पोचू शकणार, पण आतमधला एरिया तिकडे ती आग पोचू शकत नाही आणि त्यामुळे ते डॉक्युमेंट वाचले असावे असा संशय आहे. हे फक्त प्राथमिक संशय आहे. हे पुढे समजणार की फायर एनगल्फ होऊन जे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आहे जे जेव्हा पूर्ण रिपोर्ट देणार या ऍक्सिडेंटची आणि काय कसं हे झालंय ते ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह करून त्यात काय रेकॉर्डिंग झाली आहे, त्यात काय समजतंय. कारण आपल्याला आठवत असेल राहुल, मुंबई तक हा पहिला असा चॅनल होता ज्यांनी हे रिपोर्ट केला. मुंबई तक, आज तक,
इंडिया टुडे यांनी आपण ही पहिली माहिती दिली होती की जो लास्ट कन्व्हर्सेशन होता पायलटचा, पायलट इन्चार्जचा जो कन्व्हर्सेशन होता ATC बरोबर किंवा जी टेम्पररी ATC तिकडे आहे, जी पायलट ट्रेनिंग स्कूल मधनं जे ऑपरेट करतात, त्यात कुठलाही मेडे कॉल नव्हता, त्यात कुठलाही SOS कॉल नव्हता, त्यात कुठलाही डिस्ट्रेस कॉल नव्हता. म्हणजे पायलटला वेळ भेटला नाही क्रॅशच्या अगोदर किंवा त्याला समजलंच नाही की ते क्रॅश कडे चाललेत. जी लास्ट कॉन्व्हर्सेशन होती ती खूप महत्वाची आहे. त्यात जो एरर होतोय ते दिसून आलेला नाहीये. त्यामुळे हा क्रॅश कसा घडला ते आता इन्व्हेस्टिगेशन त्याबद्दल चालू आहे. आणि DGCA ची जी एजन्सी आहे, एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, ती ह्याबद्दल डिटेल्ड अनालिसिस करून, डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करून माहिती गोळा करणार आणि पूर्ण रिपोर्ट ते सबमिट करतील. पण त्याला थोडा वेळ लागणार आहे, कारण इट इज अ व्हेरी लेंदी प्रोसेस. त्यांना मल्टिपल स्पॉट किंवा एअरक्राफ्टचे जे ब्लॅक बॉक्स आहे, एअरक्राफ्टचे जे रिमेन्स आहेत, त्याशिवाय जो लास्ट कॉल आहे ATC बरोबर, जो डायरेक्शन पाथ आहे, ज्या डायरेक्शननी ते लँडिंगसाठी चालले होते, आणि जो लास्ट कॉल आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे. आता आगीबद्दल आपण हे बोलू शकतो की फायर जेव्हा ब्लास्ट होतो किंवा एक्सप्लोजन होतो तो पूर्ण एरिया कव्हर करतो. त्या पूर्ण एरियाला त्या आगीने कव्हर केलाय. पण आपण जर का डॉक्युमेंट्स बद्दल बोलतोय किंवा काही जे रिमेन्स जे भेटलेत, कारण उपमुख्यमंत्री अजितदादांची जी बॉडी प्राथमिकपणे जी ओळखली गेली ती त्यांच्या घड्याळामुळे ओळखली गेली होती. तर काही वस्तू आहेत जे वाचले होते ते कम्प्लिटली भाजलेले नव्हते, आणि त्यामुळे ते दिसून येत आहे की काही पॉकेट्स किंवा काही पॉकेट्स असे असतील जिथे व्हॅक्यूम क्रिएट झाला असेल किंवा तो त्यापर्यंत आतपर्यंत आग पोचली नाही आणि त्यामुळे ते डॉक्युमेंट्स वाचले असतील. पण इट इज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँड द इन्व्हेस्टिगेशन इज स्टील पेंडिंग. राहुल, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे ते विमान पुढे नांदेडला जाणार होतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये फ्युएल होतं. आता त्यांची आणखी एक शंका अशी आहे की त्यांनी एक उदाहरण दिलं. त्यांचं असं म्हणणं होतं की डेहराडूनमध्ये सुद्धा असा एक अपघात झाला होता ज्याच्यामध्ये जे विमान कोसळलं त्याच्यानंतर त्या विमानाचा कुठेही स्फोट झाला नाही. आणखी अशी उदाहरणं त्यांचं म्हणणं आहे की कोसळल्यानंतर स्फोट झाला नाही. आणखी त्यांचं असं म्हणणं आहे की काही सरपंच होते, तिथले जे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांनी असं म्हटलेलं आहे की विमान कोसळल्यानंतर काही वेळानंतर स्फोट झाले, लगेच ते स्फोट झालेले नाही आहेत. काही लोक बाहेर यायचा प्रयत्न करत होते आणि त्यानंतर ते स्फोट झालेले आहेत. तर खरंच असं काही होतं का की विमान कोसळल्यानंतर फ्युएल टँक लगेच फुटतं, की त्याला वेळ लागतो? जी शंका उपस्थित केली जाती आहे त्याच्यामध्ये खरंच तथ्य आहे का? बघा राहुल, असं आहे ना की देहरादूनला मला जे आठवतंय की देहरादूनला जो एअरक्राफ्ट क्रॅश झाला होता किंवा क्रॅश लँडिंग झाली आणि त्यानंतर स्फोट झाला, तो एक प्रॉपेलर प्लेन होता, छोटी प्लेन होती ती, आणि त्यात फ्युएलचा जो साठा असेल तो पण फारच कमी प्रमाणात असेल. हा जो एअरक्राफ्ट होता हा लिअरजेट 45 होता. हा लिअरजेट 45 एक जेट एअरक्राफ्ट आहे आणि त्यात जो फ्युएलचा साठा आहे तो फ्युसेलेज मध्ये आणि विंग टँक ह्या दोन्ही जागेवर फ्यूल भरलेला असतो. आणि त्यामध्ये त्यावेळेस जेव्हा क्रॅश घडलाय किंवा क्रॅश झाली तेव्हा टँक ऑलमोस्ट फुल होता, कारण ते मुंबईवरनं रिफ्यूल करून मग नंतर त्यांनी फ्लाय केलं होतं बारामतीसाठी, आणि बारामती नंतर ते नांदेडलाही जाणार होते. दॅट वॉज द फ्लाईट शेड्यूल. पण आता का स्फोट झाला किंवा का एक्सप्लोजन झाला, तर इट डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ क्रॅश. कारण जो इम्पॅक्ट झाला असेल, जसा इम्पॅक्ट झालाय, म्हणजे ह्या प्लेननी ग्राउंडला हिट केलाय किंवा हिलटॉप, हा हिलटॉप रनवे आहे, ठीक आहे, बारामती एअरपोर्ट जो आहे, जो एअरस्ट्रिप आहे तो हिलटॉप रनवे आहे, आणि त्याच्या बाजूला असं तरी दिसून येतंय, जे लास्ट CCTV च्या अनालिसिस करून आपण बघितलं तर असं दिसून येतंय त्यांनी त्या रनवेवर त्यांनी काही लँड केलंच नव्हता. त्यांनी लास्ट कॉल मध्ये सांगितलं आहे, लास्ट कन्व्हर्सेशन मध्ये, लास्ट कम्युनिकेशन मध्ये रनवे विजिबल, पण त्यानंतर रनवे विजिबल तो ऍक्च्युअल रनवे होता का रनवेच्या साईडची पट्टी होती, कारण ते हिलटॉप आहे. हिलटॉप म्हणजे एका डोंगरासारखा स्ट्रक्चर येते, त्याच्या वरती तो रनवे बनवलेला आहे, तो रनवे 11 आहे. त्याच्या खालती स्लाइड आहे, ठीक आहे, हिल सारखी स्लाइड आहे, म्हणजे एका छोट्या डोंगरासारखी स्लाइड आहे. जर का पायलटचा एरर झाला असावा, अगेन हे संशय आहे की पायलटनी एरर केला, त्याला रनवे नव्हता दिसला,
त्याला रनवेच्या बाजूची जी स्लॅन्टिंग पट्टी होती ती दिसून आली आणि 8:43 त्यांनी ATC ला कळवलंय रनवे विजिबल आणि 8:44 ATC च्या लोकांना स्फोट दिसतोय. ठीक आहे, म्हणजे त्या एका मिनिटात काही सेकंदात त्यांनी लँड करण्याचा प्रयत्न केलाय. नंतर असा झाला असावा असा संशय आहे की तो रनवे नव्हता, रनवेच्या बाजूची जी डोंगराची स्लाइड पट्टी होती ती दिसून आली आणि जेव्हा तो क्लोज पोहोचला म्हणजे लँडिंगच्या अप्रोच साठी पोहोचलाय तेव्हा त्याला त्या पायलटला त्या स्पीडवर त्या हाय स्पीडवर दिसून येत आहे की दिस इज नॉट द रनवे, दिस इज द स्लँडिंग पार्ट. रनवे तर वरती आहे. त्यावेळेस त्यांनी मॅन्युअर करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे एअरक्राफ्टला मॅन्युअर करून परत वरती घ्यायचा प्रयत्न केलाय, पण त्यावेळेस त्या एअरक्राफ्टनी त्या डोंगराला किंवा त्या रनवेच्या खालच्या पार्टला हिट केलाय आणि त्यामुळे नंतर स्फोट झालाय. आता लँडिंगची जी स्पीड होती त्या स्पीडमुळे पण जो इम्पॅक्ट झाला एअरक्राफ्टला आणि इम्पॅक्टमुळे फ्यूल असल्यामुळे जे स्पार्क्स झाले असतील, जे इग्निशन झालं असेल त्यामुळे तो स्फोट झालाय असं तरी दिसून येतंय. पण प्राथमिक जी इन्व्हेस्टिगेशन आहे, प्राथमिक जे दिसून येत आहे की लास्टच्या जो लास्ट सीसीटीव्ही आपण बघितलाय, सीसीटीव्ही व्हिज्युअल्स जे आपण बघितले त्यात असं दिसून येत आहे की तो प्लेन लास्ट मुवमेंटला म्हणजे आपण काही 2-3 सेकंदात हे एक्सप्लोजन बघतोय त्या 2 सेकंदाच्या अगोदर त्या तो प्लेन तो एअरक्राफ्ट पूर्णपणे टिल्ट झालाय म्हणजे त्या पायलटनी प्रयत्न केलाय मॅन्युअर करायचा, म्हणजे वरती नेण्याचा प्रयत्न केलाय त्या एअरक्राफ्टला. पण जेव्हा तो ते प्रयत्न करत होता तो तेवढा लिफ्ट ऑफ करू शकला नाही, तेवढा तो ऑल्टिट्यूड वरती घेऊ शकला नाही आणि त्यावेळेस त्या डोंगराच्या साईडला किंवा रनवेच्या साईडला तो एअरक्राफ्ट हिट झालाय आणि त्यामुळे ती एक्सप्लोजन झाली आहे. पण आपण दोन्ही सिनारिओ कम्पेअर करू शकत नाही. जो देहरादूनला ब्लास्ट झाला किंवा देहरादूनला जो जेटचा क्रॅश झाला, छोटी एअरक्राफ्ट होती त्यानंतर मला असं वाटतं ती प्रॉपेलर एअरक्राफ्ट होती, ही जेट होती आणि जेटची स्पीड याच्या इंजिनची पॉवर खूपच जास्त आहे, त्यामुळे इम्पॅक्ट मॅसिव्ह झालाय आणि त्या इम्पॅक्टमुळे तो फ्यूल भरलेले असल्यामुळे तो ब्लास्ट झाला असावा असं तरी प्राथमिक दिसून. निश्चित. याच्यामध्ये तुम्ही सीसीटीव्हीचा उल्लेख केला, मला त्याच मुद्द्यावर यायचं आहे. एक तर ते सीसीटीव्ही मध्ये आपण बघतोय की ते प्लेन सरळ येतं आणि एका पॉईंटला ते वळतंय किंवा टिल्ट होतंय आणि त्यानंतर काही सेकंदामध्ये आपल्याला एक्सप्लोजन दिसतंय. दुसरी गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा पायलटनी जी आपल्याकडे जी माहिती आली त्यानुसार आवाज मला कमी येतोय. आता आवाज येतोय माझा दिवेश? बोला. हां, 1-2 शंका आहेत, ते म्हणजे सीसीटीव्हीच्या संदर्भातली. असं म्हटलं जातं की सीसीटीव्हीमध्ये ते प्लेन सरळ येताना आपल्याला दिसतंय आणि काही सेकंदाने ते टिल्ट होते जसं तुम्ही उल्लेख केला आणि त्यानंतर काही वेळाने ते स्फोट झालेला आपण पाहिलेलं आहे. दुसरं असं म्हटलं जातं आहे की जी माहिती समोर आली त्याच्यामध्ये पायलटने एकदा गो अराउंड केला होता, म्हणजे त्याला विजिबिलिटी नव्हती, त्याला रनवे दिसत नव्हता, त्यामुळे त्याने एक चक्कर मारली आणि दुसऱ्या वेळेस त्याने म्हटलं की मला रनवे दिसतोय. आता ही एक शंका उपस्थित केली जाते आहे की जर पायलटला रनवे दिसत नव्हता आणि त्याला पुण्याला लँड करणं शक्य होतं किंवा तिकडे सोलापूरला सुद्धा लँड करणं शक्य होतं, तर मग त्याने ही रिस्क का घेतली, त्याने पुन्हा एकदा गो अराउंड करायचा प्रयत्न का केला आणि मग तो लँड करायचा प्रयत्न दुसऱ्यांदा का केला? तर याच्यावर काही उत्तर आहे का? याच्यामध्ये काही असतं का की जर विजिबिलिटी नसेल तर वेगळे काही ऑप्शन्स पडताळले जातात का पायलट मग स्वतःचा डिसिजन घेतो? राहुल, हा खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय, कारण तुम्ही जर का बघितलं तर पहिला कॉन्टॅक्ट ATC बारामतीला किंवा जे फ्लाईट ट्रेनिंग स्कूलमध्ये जे ATC ऑपरेट करत होते इन्स्ट्रक्टर्स किंवा पायलट जे ऑपरेट करत होते त्यांच्याशी संपर्क पहिला कॉन्टॅक्ट 8:18 झाला. ठीक आहे, 8:18 पहिला कॉन्टॅक्ट होऊन त्यांना पुण्यातर्फे म्हणजे फ्रॉम द डायरेक्शन ऑफ पुणे टुवर्ड्स बारामती त्यांना पाथ क्लिअर करून दिलाय की ते पाथ क्लिअर आहे, तुम्ही त्या साइडनी फ्रॉम पुणे टुवर्ड्स बारामती अप्रोच करू शकता. त्यानंतर 8:33 ला परत कॉन्टॅक्ट झालाय ATC बरोबर पायलटचा आणि ATC ला त्यांनी सांगितलं आहे की रनवे इज नॉट विजिबल, गोइंग फॉर टर्न अराउंड. सो तो टर्न अराउंड करून परत आलाय. 8:43 ला परत ATCने त्यांना विचारलं आहे जेव्हा ते टर्न अराउंड करून आले की तुम्हाला इज द रनवे विजिबल, तेव्हा पायलटनी सांगितलंय रनवे नॉट विजिबल. हे
एक खूप इम्पॉर्टंट आहे. 8:43 पहिल्यांदा पायलटनी सांगितलं आहे रनवे नॉट विजिबल. मग एका सेकंदात परत पायलटने सांगितलंय रनवे विजिबल. तेव्हा एटीसीने सांगितलंय क्लिअर फॉर अप्रोच, गो टू रनवे 11. ते रनवे 11च्या डायरेक्शननी गेलेत, पण तिकडे असं वाटतंय की इट कुड बी ह्युमन एरर, इट कुड बी पायलट एरर. पायलटला जो दिसत होता तो रनवे नव्हता, तो रनवेच्या साइडची स्लॅन्टिंग पट्टी होती. म्हणजे रनवे असा टेबल टॉप लँडवर आहे, म्हणजे एका डोंगरासारखा स्ट्रक्चर आहे, त्याच्या टॉपवर रनवे आहे आणि त्याच्या साइडला असं स्लॅन्टिंग म्हणून हिल आहे, म्हणजे एक छोटासा डोंगर सारखा स्ट्रक्चर आहे. आणि जर का त्यांना विजिबिलिटी, आणि त्यावेळेस विजिबिलिटी 3000 मीटरची होती. द नॉर्मल विजिबिलिटी फॉर दॅट एअरपोर्ट और दॅट रनवे जे ऍप्लिकेबल आहे ते 5000 मीटरचा विजिबिलिटी असली पाहिजे. तेव्हा 3000 मीटरची विजिबिलिटी होती. विजिबिलिटी थोडीफार लो होती, पण तेव्हा पटकन त्या पायलटनी डिसिजन घेतलाय लँडिंगचा, आणि एटीसीने क्लिअर पण केलाय एका सेकंदात 8:43ला. 8:43ला तो लँडिंग साठी गेलाय. तो हाय स्पीड वर होता, लिअर जेट 45 होती. इट हॅज अ व्हेरी स्ट्रॉंग इंजिन. अँड त्यानंतर तो प्लेन तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये दिसतोय की इट इज गोइंग फॉर अप्रोच टुवर्ड्स द रनवे, पण ते एका साइडनी चाललंय. आणि तेव्हा अचानक तो प्लेन एअरक्राफ्ट टिल्ट होतोय. म्हणजे टिल्ट कसा झाला, एखाद्या वेळेस, म्हणजे आता तरी क्लिअर नाहीये, एखाद्या वेळेस काही टेक्निकल स्नॅग पण झाला असेल. टेक्निकल स्नॅग ते फक्त एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोला समजून येणार जेव्हा ते पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन करतील. पण त्याबद्दल, त्या स्नॅग बद्दल एअरपोर्ट एटीसीला किंवा पायलटनी काही मेडल कॉल दिला नाही. इतका कमी वेळ होता त्यांच्याकडे की त्यांनी फक्त डायरेक्ट मॅन्युअर करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे ते लँडिंगच्या अप्रोच साठी चालले आहेत, आणि तेव्हा त्यांनी लँडिंगचा अप्रोच केलाय. त्यात एका झटक्यात तो प्लेन टिल्ट होताना दिसतोय. म्हणजे एखाद वेळेस पायलटनी मॅन्युअर करून त्या प्लेनला लिफ्ट ऑफ करायचा प्रयत्न केलाय, म्हणजे डायरेक्शन टर्न करायचा प्रयत्न केलाय, पण तेवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता. आणि तेव्हा ते रनवेच्या बाजूच्या जागेवर त्यांनी हिट केलाय, आणि त्यानंतर तो क्रॅश. आता हे जे सीसीटीव्ही आहे सर, पायलट कडे किंवा क्रू कडे तेव्हा वेळ नव्हता की ते एटीसीला कळू शकले असतील, आणि त्यातच क्रॅश झालाय. आणि त्यानंतर एक्सप्लोजन होऊन जे सगळे लोक होती त्या एअरक्राफ्ट मध्ये ते मयत. बरोबर. आता या सीसीटीव्हीवरनं सुद्धा आणखी एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे राहुल, सीसीटीव्ही मध्ये जर विमान सरळ येताना दिसतंय किंवा ते विजिबल आहे, तर मग पायलटला विजिबिलिटी नाही असं का तो सांगत होता? असं काही असतं का की आपल्याला ग्राउंडवरनं एक वेगळी विजिबिलिटी असते, आणि जर आपण प्लेनमध्ये असू किंवा आकाशामध्ये असू तर तिथनं ग्राउंडची विजिबिलिटी कमी असते, असं काही होऊ शकतं का? बघा, जेव्हा तुम्ही प्लेन मध्ये असता तेव्हा बर्ड्स आय व्ह्यू असते, म्हणजे तुम्ही टॉप अँगलने बघताय. ठीक आहे, आपण जो सीसीटीव्ही बघतोय तो लँड अँगलने बघतोय, पण जेव्हा प्लेन तो वरती हाय अल्टिट्यूड वर फ्लाय करतोय, आणि त्यानंतर तो बर्ड्स आय व्ह्यू मध्ये त्या पायलटला काय दिसून येते, त्याचा काय जजमेंट आहे त्यावर अवलंबून असतं, आणि त्यावरच अवलंबून. आणि हा काही कंट्रोल्ड एअरफील्ड नाहीये. ठीक आहे, जो बारामती एअरस्ट्रिप आहे किंवा एअरपोर्ट आहे तो कंट्रोल्ड एअरफील्ड नाहीये. तिकडे प्रोफेशनल एटीसी पण नाही, पण तिकडे जे फ्लाइंग स्कूल आहे तिकडचे इन्स्ट्रक्टर्स किंवा जे पायलट असतील ते तो एटीसी मॅनेज करतात. आणि ते म्हणजे एक प्रोफेशनल एटीसी तिकडे नाहीये, फुल फ्लेजेड एटीसी नाहीये, आणि फुल फ्लेजेड हा एअरपोर्ट पण नाहीये. इट इज अन अनकंट्रोल्ड एअरफील्ड ऍज पर डीजीसी. आणि त्यामुळे जो इन्स्ट्रक्शन त्यांना भेटतायत किंवा जो कम्युनिकेशन त्यांना पायलट कडून येतोय ते कम्प्लिटली मॅन्युअल लँडिंगचा प्रोसिजर आहे. म्हणजे एटीसी कडनं ते क्लिअर करून घेतील की आम्ही लँड करू शकतो का, काही प्लेन किंवा कुठला ऑब्जेक्ट तर नाहीये. ते झाल्यानंतर, ते कम्युनिकेशन झाल्यानंतर त्यांना एटीसीने क्लिअर केला होता अप्रोच साठी. व्हेन दे सेड दॅट रनवे इज विजिबल, एटीसीने इमिजिएटली त्यांना क्लिअर केला की तुम्ही लँड करा. आता त्यानंतर त्या बर्ड
बर्ड व्ह्यू मध्ये, म्हणजे वरतून जो पायलट बघतोय हा. त्याला ती एअरस्ट्रिप दिसली का, एअरस्ट्रिपच्या बाजूची जी स्लॅन्टिंग स्ट्रिप होती, म्हणजे बाजूचा जो एरिया आहे हो. तो दिसला आणि त्यांना संशय झाला की तोच रनवे आहे. ते आता क्लिअर नाही, निश्चित. ठीक आहे. येस. पण त्यानंतर त्याला इतकाही वेळ भेटलेला नाहीये तो ATC ला काही कन्वे करू शकेल, काही सांगू शकेल. त्यातच क्रॅश झालाय आणि ब्लास्ट झाला. बस. मिटकरींचे 2 महत्त्वाचे दावे आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या विमानाचे जे पायलट्स आहेत ते ऐनवेळी बदलण्यात आले होते. काही पायलट्स हे ट्रॅफिकमध्ये अडकले असं कारण दिलं होतं. तर असं खरंच असतं का की एखादे जर पायलट वेळेवर पोहोचू शकले नाहीत तर मग पायलट बदलले जातात? काही प्रोसिजर असते का? ते काही ठरलेलं असतं का? आणि असं ऐनवेळी पायलट्स बदलले जाऊ शकतात का? बघा, ते तर जो एव्हिएशन कंपनी आहे, हां. जो ऑपरेटर आहे त्याच्यावर असतो. ते पहिले म्हणजे हा प्रीप्लॅन्ड फ्लाईट होता, ही प्रीप्लॅन्ड जर्नी होती. पण त्यामध्ये काही इश्यूमुळे जर का पायलट ज्यांना पहिले असाइन केलं होतं ते अवेलेबल नाही झाले, पण ती प्लेन फ्लाय करायची होती. ती एअरक्राफ्ट नेऊन पॅसेंजर्सला म्हणजे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना बारामतीला न्यायचा होता. त्यामुळे ते चेंजेस त्यांनी रोस्टर मध्ये केले असतील. पण आता ते कसं क्लिअर झालं, म्हणजे त्याच पायलटला का नेमला गेला, कारण तो अवेलेबल असेल त्या जागेवर, त्या फ्लाईट पाथसाठी तो अवेलेबल असेल आणि त्यामुळे त्याचं नाव त्यांनी मेन्शन केलं असेल आणि त्यामुळे त्याला ही ड्युटी दिली असेल. पण जर का तुम्ही पिंकी माईचा बघितला, पिंकी माई जी क्रू मेंबर होती ती पहिलेपासून असाइंड होती. म्हणजे पायलटचा जर का रोस्टर चेंज झाला, पण जी क्रू होती पिंकी माई, तिला म्हणजे अगोदरच माहित होता की ती आदल्या दिवशी अजितदादा पवार यांच्या बरोबर फ्लाय करणार आहे बारामतीला. आणि तिने तिच्या बाबांना पण हे कळवलं होतं की उद्या मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बरोबर बारामतीला चालली आहे. पण पायलटचा जर का लास्ट मोमेंट चेंजेस झाले असतील आणि हे पायलट मुंबईला अवेलेबल होते, दुसरे पायलट ज्यांचा रोस्टर होता ते अवेलेबल झाले नाही आणि त्यामुळे यांना आणि जे को पायलट होती शंभवी पाठक त्यांना असाइन केला असावा. ते तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये क्लिअर होणार. पण त्यात काही आता तरी काही कॉन्स्पिरसीचा अँगल त्यात दिसत नाहीये. दॅट इज अ नॉर्मल प्रोसिजर. जर का एखादा पायलट अडकला किंवा तो लेट झाला तर दुसरे जे पायलट असतात ते चार्ज घेतात आणि ते फ्लाय करतात. निश्चित. आता याच्यामध्ये आणखी 2 प्रश्न आहेत त्यांचे. ते म्हणजे ह्या जो पायलट होता त्या पायलटची काही हिस्ट्री आहे, म्हणजे त्यांचं की ड्रंक हिस्ट्री, आणि काही काळासाठी त्याला फ्लाय करण्यापासून सुद्धा रोखलं होतं. त्यांचं नाव सुमित कपूर आहे असं. तर असं असेल तर त्यांना या फ्लाईटवर का पाठवलं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न त्यांचं असं म्हणणं की हे जे एअरक्राफ्ट होतं त्यामध्ये सुद्धा काही डिफेक्ट आढळले होते, तरी सुद्धा हे एअरक्राफ्ट मग असाइन का केलं होतं? सध्या तरी एअरक्राफ्ट मध्ये डिफेक्ट आढळले होते हे क्लिअर अजून झालेला नाहीये. कारण 2023 आणि 24 मध्ये एक नील रिपोर्ट DGCA कडनं जे ऑडिट केला होता त्यात दिली गेली आहे आणि त्यात एक नील रिपोर्ट दिली आहे. दुसरी पायलट बद्दल, सुमित कपूर बद्दल त्यांच्या बरोबर हे बरोबर आहे की ब्रेथ अनालायझर टेस्ट ते 2 ते 3 वेळा ते फेल झाले होते जेव्हा ते कमर्शियल फ्लाय करत होते. आणि त्यानंतर त्यांना बारही केला होता. काही वेळासाठी ते निलंबितही झाले होते. पण त्यानंतर ह्या VSR वेंचर्स जी एव्हिएशन कंपनी आहे त्याबरोबर ते फ्लाय करत होते आणि त्यांना 15,000 तास म्हणजे 15,000 आवर्सचा फ्लाइंग एक्सपिरियन्स होता. फ्लाइंग एरर कुठेही नव्हता. पण ते ब्रेथ अनालायझर टेस्ट पास्ट मध्ये नक्कीच 2017-18 या पिरियड मध्ये ते ब्रेथ अनालायझर टेस्ट फेल झाले होते. निश्चित. सर, अगदी शेवटचे 2 प्रश्न. आता ह्या सगळ्या चौकशीचा अहवाल कधीपर्यंत येऊ शकतो? कधीपर्यंत या गोष्टीमध्ये म्हणजे जो ब्लॅक बॉक्स आहे त्याच्यामध्ये काय नेमकं संवाद झालेला आहे हे कधीपर्यंत लोकांपर्यंत येऊ शकतं? आणि इन्व्हेस्टिगेशन आहे ते किती काळ सुरू राहू शकतं? बघा, प्रायमरी संवाद तर आपण रिपोर्ट केलाय की प्रायमरी संवाद काय झालाय, 8:43 ला काय झालंय, ते 8:18 काय झालंय, 8:33 ला काय झालंय, ते संवाद तर आपण रिपोर्ट केलाय. ते ATC कडनं माहिती मिळालेली आहे. आता प्लेनच्या आतमध्ये काय संवाद झालाय ते ब्लॅक बॉक्स मध्ये समजून येणार की आतमध्ये काय कॉन्व्हर्सेशन झाली आहे. त्यांनी पायलटनी काही SOS बद्दल किंवा काही इश्यू बद्दल त्यांना
काही सांगितलं होतं का, क्रूला काही सांगितलं होतं का, पॅसेंजर्सला काही सांगितलं होतं का, आणि लास्टच्या मोमेंट्समध्ये प्लेनच्या आतमध्ये काय संभाषण झालं आहे किंवा काय कम्युनिकेशन झाली आहे पायलट, पॅसेंजर्स आणि क्रूमध्ये, ते पण त्यामधून समजून येणार. पण त्याचं काही असं टाईम बाउंड असं हे प्रोसिजर नाही आहे. इट इज अ व्हेरी लेंदी इन्व्हेस्टिगेशन, तर त्या खूपच वेळ लागणार आहे. आता तरी तसं क्लिअर सांगता येत नाही की किती दिवसात हा रिपोर्ट येणार, पण इट इज अ व्हेरी लेंदी इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस, आणि प्रत्येक अँगल, प्रत्येक टेक्निकल इव्हॅल्युएशन करून, स्पॉट इन्व्हेस्टिगेशन करून, ATC कडनं इन्व्हेस्टिगेशन करून, ब्लॅक बॉक्सचं रिकव्हरी करून सगळं चेक केलं जाईल आणि त्यानंतर ती रिपोर्ट देण्यात येणार. पण त्याचं काही टाइम बाउंड असं हे नाही आहे की कधीपर्यंत रिपोर्ट येऊ शकते, ते आत्ता सांगता येत नाही आहे, पण तरी त्याला वेळ लागणार आहे. निश्चित. दिवेश सर, खूप खूप धन्यवाद. खरं तर तुम्ही ज्या शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या त्याला तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपण टेक्निकल गोष्टी, टेक्निकल ॲस्पेक्ट समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्तापर्यंत तपासामधनं काय समोर आलेलं आहे हे सुद्धा लोकांपर्यंत ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अर्थात अमोल मिटकरी असतील किंवा संजय राऊत असतील, इतर जे नेते आहेत, ते जे शंका उपस्थित करत होते त्याबद्दल नेमकं तथ्य काय आहे, काय घडलं असू शकतं, टेक्निकल एरर्स आहेत किंवा ज्या फॅक्ट समोर आल्या आहेत त्या काय आहेत, हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. खूप खूप धन्यवाद.